अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर येत्या गुरुवारीपासनं 13 तारखेपासून श्रावण महिना सुरू होतोय. तर त्यापासनं सर्वांना एक अतिशय उत्तम आणि सर्वात प्रभावशाली जर सेवा कोणती जर असेल तर ती म्हणजे आपल्या 11 गुरुवार. इतकी छान सेवा आहे ना. भरपूर जणांचे असे कमेंट आलेले आहेत स्वतः की माझं स्वतःचं घर झालंय, माझ्या 2-2 इच्छा पूर्ण झाल्यात, मला जे पाहिजे होतं ते सर्व मिळाले, 11 गुरुवारच्या आतमध्ये मिळालं, 11 गुरुवार झाल्यानंतर मिळालं. आता ते हे व्रत कोण कोण करू शकतं, कशा पद्धतीने करायची, पूजा मांडणे आहे का, कधीपासून सुरू करायची. तर येत्या श्रावण महिन्यापासून करू शकता तुम्ही. तुमच्या लाईफमध्ये जर खूप सारे प्रॉब्लेम असतील, घरा रिलेटेड, जॉब रिलेटेड किंवा अजून आणखी भरपूर प्रत्येकाचे असतील. कुणाकुणाचे कमेंट आलेले आहेत की ताई मी माझ्या नवऱ्यासोबत राहत नाही आहे, माझा नवरा नांदवत नाही आहे, किंवा माझा नवरा ड्रिंक करतोय, किंवा अजून भरपूर कर्ज आहे माझ्यावरती, किंवा मी म्हणजे माझ्यामध्ये कर्ज मी घेते पण ते संपतच नाही आहे, किंवा आणखीन असं भरपूर प्रॉब्लेम आहेत जे तुमचे सुटत नाही आहे. पैशा रिलेटेड असतील, जॉब रिलेटेड असतील, घर रिलेटेड असतील, अजून आणखीन काही प्रॉब्लेम असतील, तर सगळे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होतील ह्या 11 गुरुवारनी. तर हे 11 गुरुवारचे व्रत कोण कोण करू शकतं, कुणीही करू शकता, महिला करू शकता, पुरुष करू शकता. आणि हे कधी करू शकता, तर हे तुम्ही गुरुवारपासून ह्या स्टार्ट करू शकता. 13 तारखेपासून 13/2026 पासून श्रावण महिना सुरू होतात तेव्हापासून तुम्ही स्टार्ट करू शकता. आणि तुम्ही 11 गुरुवार केल्यानंतर तुम्हाला स्वतःमध्येच एक कॉन्फिडन्स येईल. तुमच्या आतमधले जे काही श्रद्धा असतील ते ऑटोमॅटिकली तुम्हाला कळेल की बाबा ठीक आहे, माझं सगळं महाराज चांगलं करतात ते आणि होत आहे. तुमच्यामधले काही दोष असतील, काही तुमच्या अडचणी असतील, सगळे संकट तुमचे नाहीसे होतील. इतके छान प्रभावशाली 11 गुरुवारची सेवा आहे. तुम्हाला एक स्वतःलाच वाटेल की बाबा माझ्या लाईफमध्ये काय होतं आणि काय झालं. तुम्हाला उपवास करायचा आहे का? हो, तुम्हाला उपवास करायचा आहे. तुम्हाला त्या दिवशी तुम्ही तुमच्यानुसार करू शकता. कोणी खिचडी खाऊ शकतं, किंवा तुम्हाला कोणाला भगर वगैरे खायची असेल ती खाऊ शकता. कारण भरपूर जणांना काय होतं की खिचडीने पोटात वगैरे दुखतं, तर तुम्ही भगर खाऊ शकता. तर कुणाकुणाला निरंकर धरायचं आहे, तुम्ही निरंकर धरू शकता. किंवा कुणाला फक्त सकाळचा चहा नाश्ता करायचा आहे, संध्याकाळीच हे करायचं, तुमच्यानुसार तुम्ही करू शकता. फक्त महाराजांची सेवा करा, बाकी काय नाही. सेवा करा आणि सेवेकरी व्हा. महाराजांना हीच इच्छा आहे की माझे जेवढे जास्त सेवेकरू होतील त्याच्यातच त्यांना आनंद. आणि सेवा करा. सेवेकरू होणं म्हणजे काय, स्वतः सेवा करा. सेवा करा म्हणजे काय, तुम्ही चांगले विचार ठेवा, चांगले आचार ठेवा, महाराजांचे जे ग्रंथ आहेत ते वाचा, कुणाबद्दल वाईट बोलू नका, तुमचं ऑटोमॅटिकली चांगलं होणारच आहे. बघा, माझा स्वतःचा अनुभव आहे. मी महाराजांचे 21 गुरुवार केले होते. मी तेही तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. 21 गुरुवार केले होते. इतकं छान ना. मला 3ऱ्याच गुरुवारी मला डायरेक्टली ऑफर लेटर आलं होतं. म्हणजे मला माहिती पण होतं. मी बँकेमध्ये मला जॉब पाहिजे होता. पहिला माझा HDFCमध्ये होते, तर मी नंतर एक्सेसमध्ये केलं होतं. तर मला थोडासा प्रॉब्लेम झाला होता, चिकनगुनिया वगैरे झालं होतं. मी घरीच होते, पण मला जॉब करायचा होता. मला माहिती वाटलं पण नव्हतं, पण महाराजांवरती विश्वास होता बरं का. आणि तो मरेपर्यंत राहणार एवढा तर माझा विश्वास आहे. त्यांच्यामुळे मला 3ऱ्याच गुरुवारी मला ऑटोमॅटिकली इंटरव्ह्यूचा कॉल आला, ऑफर लेटर झालं, सगळं एकदम छान पद्धतीने आणि स्मूथली झालं. म्हणजे माझ्यासोबत एक मैत्रीण होती निशा म्हणून, तर तिचं असं झालं की तिने खूप काही प्रयत्न केले पण तिला कुठं ना कुठं अडचण येत होत्या. माझं एकदम स्मूथली म्हणजे मला कळालंच नाही की माझं इंटरव्ह्यू पण झालं आहे, मला म्हणजे सिलेक्शन पण झालं. मी इंटरव्ह्यू वगैरे दिलं होतं, पण मी एवढं हे नव्हतं ठीक आहे होईल का नाही माहिती नाही, ठीक आहे देऊन टाकते. माझं इंटरव्ह्यू झाला, माझं सिलेक्शन झालं, माझं लेटर पण आलं आणि माझी जॉईनिंग डेट पण गुरुवारीच होते. हे मला खूप म्हणजे नवल वाटलं की बाबा मला इंटरव्ह्यूला गुरुवारीच बोलवलं, ऑफर लेटर गुरुवारीच आली, माझं कन्फर्मेशन गुरुवारीच झालं. त्याच्यानंतर मला बोलवण्यात पण गुरुवारीच आलं. अरे म्हणजे एक चमत्कार असतो ना, तो माझ्या लाईफमध्ये झालेला आहे. आणि मी तुम्हाला सांगेल की नक्की करा. काही काहींना असे झालेले आहेत. आमच्या सोसायटीमध्ये जिथं आमचा फ्लॅट आहे तिथे एक आजी आहे, त्यांनी मला स्वतः सांगितलं मी गुरुवार करते. तर म्हटलं कोणतं करता, तर म्हणले मी दत्त महाराजांचं करते, मी आत्ता त्यांच्यामुळेच वाचलेले आहेत. म्हटलं का काय झालं होतं, मला अटॅक आला होता म्हणल्या. मी खूप नशिबाने की मी त्यांच्यामुळे मी त्यांना म्हटलं मला नीट होऊ द्या, मी त्यांचे कायमचे गुरुवार धरलेत. आणि त्या आजी न चुकता गुरुवार धरतात. म्हणजे इतकं वय झालं ना. एखाद्या दिवशी मी त्यांचा व्हिडिओ टाकेल तुम्हाला त्यांच्यासोबत, मी आमच्या फ्लॅटमध्ये किंवा सोसायटीमध्ये गेल्यानंतर ना. इतका छान आहे ना. त्या आजी सांगतात मी जे काय आहे बाई मी त्यांच्यामुळे वाचले, मी त्यांना नाही विसरू शकत आणि मी त्यांची सेवा करणार, मी त्यांचे उपवास करणार. मी म्हणते वा, काय म्हणजे काय कमाल आहे ना. म्हणजे शब्दातच सांगू शकत नाही, इतकं छान आहे. त्या आजी आहेत, पकडतात त्या काही होऊ दे, उपवास कधी कधी नसेल नाही खात,
कधी कधी वाटलं ते खातात, पण उपवास पकडतात, म्हणतात माझ्या दत्त महाराजांमुळे आज मी जिवंत आहे. म्हणजे हे स्वतः अनुभव, आणि हे मी स्वतः पण अनुभवले. माझे 2 ऑपरेशन झाले होते कानाचे. मला गॅरंटी सांगितली नव्हती. महाराजांमुळे मी आज जे काही आहे ना ते महाराजांमुळेच आहे. मी जिवंत आहे. माझ्याकडे जे काही असेल, माझं शरीर ही सगळ्यात मोठी प्रॉपर्टी. मी पहिलं पण व्हिडिओमध्ये सांगितले, शरीर ही सगळ्यात मोठी प्रॉपर्टी. ह्याच्या पुढे सगळ्या प्रॉपर्टी फिक्यात, ही परत बदलून भेटत नाही. इतकं छान आहे. तुम्ही करा, तुमच्या लाईफमधले भरपूर हे होईल. आता ही सेवा कशी करायची, ही सेवा ह्या गुरुवारपासून तुम्हाला ही सेवा करायची आहे. तर तुम्ही कलश मांडू शकता, महाराजांना अभिषेक करू शकता. मूर्ती असेल तर फोटोला तुम्ही पुसून फोटोला पुसून तुम्ही अष्टगंध लावू शकता, हिना अत्तर लावू शकता. व्यवस्थित पुसून फोटो पुढं तुम्ही, तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती ठेवू शकता. त्याच्यानंतर तुम्ही गणपती ठेवू शकता, धूपदीप लावू शकता, अक्षदा वाहू शकता. त्याच्यामध्ये तुमच्याकडे शंख असेल तर शंखाची मांडणी करू शकता. नंतर कलशाची मांडणी करू शकता. आपला जो राईट हँड आहे त्याचा उलटा, म्हणजे उलट्या साईडला, जसं की महाराजांचा उलटा हात येणार, आपण ज्या साईडला खातो त्या साईडने उलट्या हाताला येणार, त्या साईडला तुम्ही कलशाची स्थापना करू शकता, गणपती बाप्पाची स्थापना करू शकता, शंख ठेवू शकता, घंटी ठेवू शकता. त्याच्यानंतर आपली जपमाळ आहे ती ठेवू शकता. आपला ग्रंथ आहे, तर ग्रंथ कोणता वाचायचा ते सांगते, ग्रंथ ठेवू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला अजून काय करायचं, तुम्ही सकाळी करू शकता, 12 ते 12:30 कोणतीही सेवा करू नका. तुम्ही दुपारी करू शकता, संध्याकाळी करू शकता, पण तुम्ही एकच टायमिंग ठेवा. तुम्ही एक टायमिंग ठेवला ना, सकाळ ते सकाळ, संध्याकाळ ते संध्याकाळ, म्हणजे एक वेगळी एनर्जी येते. पण मी सांगेल की तुम्ही 12:30च्या आतमध्येच करा, कारण जो अनुभव आहे ना माझा स्वतःचा, तर मी जेवढी काही सकाळची सेवा केलेली आहे ना ती मला खूप म्हणजे हे झालेली, पॉवरफुल म्हणतात ना, म्हणजे माझी इच्छा पटकन पूर्ण झालेली. ही सकाळची तुम्ही जेवढी सेवा करसाल ना, तुम्हाला पटकन त्याचे इफेक्ट कळेल आणि तुम्हाला पटकन ते प्रभावशाली पडतं. तर मी पहिले पण ग्रंथ वाचलेले आहेत, महाराजांची सेवा केलेली, तर मी सकाळचीच करते. सकाळची केली ना खूप म्हणजे भारी वाटतं. तर पारायण पण आपण सकाळचंच करतो. बघा तुम्हाला किती छान छान अनुभव येतात, आणि किती सकाळचं थोडंसं उठताना त्रास होतो, पण नंतर उठल्यानंतर ना तुम्हाला एक वेगळीच एनर्जी आणि वेगळीच ऊर्जा येते. तुम्हाला नंतर ना आळस वेळेस काही येत नाही. सकाळची करा, सकाळचं एकच टायमिंग ठेवा, जो कोणता टायमिंग असेल तुम्हाला सुटेबल तोच टायमिंग ठेवा. आता तुम्हाला हे सगळं मांडल्यानंतर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत त्याचा ग्रंथ हे करायचा, ग्रंथाचं पठण करायचं. मोस्टली तुम्हाला 1 तास लागणार त्या ग्रंथाला पठण करण्यासाठी. तो ग्रंथ पठण करायचा आहे तुम्हाला. तो केंद्रामध्ये कुठल्याही धार्मिक दुकानामध्ये तुम्हाला ग्रंथ मिळून जाईल. जवळपास तुमचं केंद्र नसतं, कोणतंही धार्मिक दुकान असू द्या, किंवा तुम्हाला ऑनलाईन मागवलं दिंडोरी प्रणित ह्याच्यावरती वेबसाईटवरती जाऊन तिथंही मिळेल, किंवा तुमच्याकडे वेबसाईट वगैरे काही नसेल, मोबाईलवरती तुम्ही गुरुपीठ ॲप आहे, गुरुपीठ ॲप तुम्ही डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली तिथं सगळं मिळेल. स्वामीचरित्र सारामृताचा पूर्ण तिथं हे अध्याय आहेत, पूर्ण अध्याय आहेत. ते आपलं दिंडोरी प्रणितच आहे, तिथं तुम्हाला मिळेल. तुम्ही तिथूनही पठण करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला करायचं 11 माळीचं जप. 11 जप तुम्हाला रोज करायचा. प्रत्येक गुरुवारी तुम्हाला 11 माळीचा जप करायचा आहे. आणि त्याच्यानंतर ना आणखीन एक सेवा प्रभावशाली करायची, म्हणजे तुम्ही एका ग्लासामध्ये, तांब्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यावरती हात ठेवल्यानंतर ना तुम्ही तुमची जी इच्छा असेल ती बोलायची आहे, संकल्प करायचा आहे. संकल्प केल्याच्या नंतर तुम्हाला ही सगळी सेवा करायची. संकल्प केल्यानंतर तुम्ही पाण्यावरती हात ठेवायचा आहे. ठेवल्यानंतर तुम्ही 11 वेळा तारक मंत्र म्हणायचं. तारक मंत्र म्हणल्यानंतर ना तुम्ही महाराजांना मुजरा करायचा आहे, आणि मुजरा केल्यानंतर तुम्ही उठायचं. आता संकल्प कधी करायचं, हे सगळं झाल्यानंतर तुम्ही तुमची पूजा सगळी मांडली, व्यवस्थित कलश मांडलाय, महाराजांची मूर्ती मांडली, अभिषेक केलाय, सगळं पूजा झाली. नंतर ना तुम्ही हातामध्ये, मी जसं की संकल्प कसं घ्यायचा त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्ही हातामध्ये फूल घ्यायचं आहे, अक्षदा घ्यायचं आहे, 3 वेळा आपलं नाव गोत्र घ्यायचं आहे, आणि जी काही आपली इच्छा आहे ती बोलायची आहे. आणि ते जे आपले संकल्प केलेलं पाणी ते पात्रामध्ये सोडायचं आहे खाली. ते पाणी तुम्ही तुमच्या कोणत्याही झाडाला सोडू शकता. तुम्ही हे सगळं करू शकता. त्याच्यानंतर संकल्प केल्यानंतर सगळं झाल्यानंतर तुम्ही महाराजांना एकच टायमिंग ठेवा. कोणताही, सकाळी, मी म्हणाल की सकाळीच ठेवा. सकाळी ठेवलेलं खूप छान आहे, खूप म्हणजे खूप प्रभावशाली. सकाळी ठेवलेलं एकच टायमिंग ठेवा. सकाळी तुम्ही 3 वाजल्यापासून ते 12च्या आतमध्ये सेवा करा. 12:30 ते 12:30 कोणतीच सेवा करत नाही आपण कोणत्याही देवाची, कारण तो महाराजांचा भिक्षेचा टाईम आहे. आत्तापर्यंत तर मी नाही केलेले आणि करतही नाही. जे महाराजांना मानतात त्या टायमिंगमध्ये करू नका. संध्याकाळची तर नका करू मोस्टली, पण तुम्हाला जर टायमिंग नसेल तर पण थोडंसं कष्ट घ्या. फक्त एकच दिवस आपल्याला ही सेवा करायची, आणि मोस्टली आपल्याला किती वेळ लागणार आहे, 1 तास ग्रंथाचं पठण करायला. त्याच्यानंतर तुम्हाला 15 मिनटं, जास्तीत जास्त 15 मिनटं तुम्हाला 11 माळीचा जप करायचा आहे, आणि 15 मिनटं तुम्हाला
तारक मंत्र मी म्हणून जे रेग्युलर पठण करते त्यांना तर 15 मिनिटंही लागणार नाही. 15 मिनिटामध्येच तुमचं पूर्ण माळेचा जप वगैरे व्यवस्थित होईल जर तुम्ही रोज रेग्युलरली सेवा करत असाल. पण तुम्ही एकच दिवस कष्ट घ्यायचे तुम्हाला, पण ते तुमचं पूर्ण आयुष्य बदलून जाईल याची गॅरंटी माझी आणि माझ्यापेक्षा महाराजांची, हे मी तुम्हाला सांगेल. खूप म्हणजे खूप पूर्ण तुमचं लाईफच बदलून जाईल. तुम्ही हे सेवा नक्की करा येत्या गुरुवारपासून 13 तारखेपासून. 13 तारखेला 13/8/2026 पासून ही सेवा नक्की सुरू करा. श्रावण महिना सुरू होते आणि खूप प्रभावशाली सेवा आहे. तुमची आत्तापर्यंतच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. तुमचे घर, जॉब, बिझनेस जे काही असेल तुम्हाला मार्ग मिळणार, नक्की मिळणार एवढं मला विश्वास आहे. कारण मला मिळाला, तुम्हालाही मिळणार आणि महाराज देतातच. आपलं जर नीतिमत्ता साफ आहे, आपण आपल्यासाठी करतो, आपल्याला बाकीच्यांचं काही घेणं देणं, तर आपल्यासाठी स्वतःसाठी करतोय. महाराज एक ना एक दिवस तुम्हाला देणार. एक ना एक दिवस काही कुणाकुणाची तर तेव्हाच झाली आहे, कुणाकुणाची नंतर नाही झाली, पण झाली आहे एवढा मला विश्वास आहे. आणि महाराज तुम्हाला सगळ्या वाईट संकटातनं बाहेर काढतात. तुमच्या कोणतीही वाईट बाधा असू द्या, पीडा असू द्या, दोष असू द्या, काहीच नाही आहे महाराजांसमोर, काहीच नाही आहे. आणि हे भरपूर जण सांगतात तुम्ही हे पूजा करा, ती पूजा करा. मलाही भरपूर सांगितलं, पण मला माहिती आहे माझा महाराजांवरती विश्वास आहे. माझे जे काही दोष बिष असतील ते सगळे निघून जाणार. एवढा विश्वास ठेवा. महाराजांशिवाय कोणच नाही आहे आपल्या आयुष्यामध्ये, एवढा विश्वास ठेवा. एक दिवशी तुमचं नक्की आयुष्य बदलेल. आणि तुम्ही सेवा करत राहा आणि ही सेवा नक्की करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला सेवा केल्यानंतर काय काय अनुभव आला. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.